ऑनलाईन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण NMMS स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थ्यांचे NSP म्हणजेच नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर फ्रेश ॲप्लिकेशन कसे करावे त्याबद्दलची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वप्रथम गुगलवर NSP स्कॉलरशिप असे सर्च केल्यानंतर आपल्याला ही वेबसाईट भेटून जाईल किंवा मी कमेंटमध्ये ह्या वेबसाईटची लिंक टाकून देईल। ती टाकल्यानंतर आपल्याला समोरची स्क्रीन दिसेल, त्यावर स्टुडंट्सवर क्लिक करावे। स्टुडंट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनाउन्समेंट, OTR, अप्लाय फॉर स्कॉलरशिप असे दिसेल। त्यापैकी आपल्याला अप्लाय फॉर स्कॉलरशिप असे करायचे आहे, कारण आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। अप्लाय फॉर स्कॉलरशिपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसत असेल, त्या ठिकाणी लॉग इन, रजिस्टर, नो युअर OTR असे ऑप्शन आहेत। त्यापैकी रजिस्टर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे, कारण आपण अजून रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेले नाही। नंतर मग आपल्याला अशी पॉपअप स्क्रीन येईल की आपल्याला दुसरीकडे रिडायरेक्ट करण्यात येईल म्हणून, तर त्यावर ओके म्हणून किंवा प्रोसीड म्हणून क्लिक करावे। ते झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल। सर्वप्रथम गाईडलाईन्स असतील, त्या गाईडलाईन्स आपल्याला संपूर्णपणे वाचून घ्यायचे आहेत। प्रत्येक गाईडलाईन्समध्ये काय दिलेलं आहे, काय नाही दिलेलं आहे। जोपर्यंत आपण या गाईडलाईन्सला खाली असलेल्या चेक बॉक्सला टिक करणार नाही तोपर्यंत आपली प्रोसेस चालू होणार नाही। त्यामुळे आपल्या गाईडलाईन्स वाचणं झाल्यानंतर दोन्ही टिक बॉक्सला चेक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाका, कारण या मोबाईल नंबरवरच आपली पुढील प्रक्रिया अवलंबून आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर OTP येईल, तो OTP एंटर करायचा आहे। त्याखाली दिलेला कॅप्चा आहे, तो कॅप्चा एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला eKYC या टॅबवर जाता येईल। eKYC टॅबवर गेल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण त्यावर OTP येईल, तो OTP येथे एंटर करून कॅप्चा टाकून प्रोसीड करायचे आहे। त्यानंतर प्रोसीड केल्यानंतर NPCI सक्सेस म्हणजे तुमचे आधारचे खाते बँकशी लिंक आहे हे आपल्याला इथेच कळून जाईल। जर नसेल तर असा मेसेज आपल्याला येणार नाही, ते आपण आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यायचे आहे, कारण पेमेंटची प्रक्रिया आधार बँक लिंकद्वारेच होणार आहे। त्यानंतर आपल्याला आपले डिटेल्स आधारवरचे दिसू शकतील, आपला फोटो, आपली जन्मतारीख, त्यानंतर आपला ॲड्रेस इत्यादी सर्व माहिती दिसेल। त्याखाली तुमच्या आईचे नाव, वडिलाचे नाव टाकून घ्यायचे आहे व दिलेला कॅप्चा एंटर करायचा आहे। कॅप्चा एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचे। व्हेरीफाय झाल्यानंतर आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल व आपल्याला इथे रेफरन्स नंबर येईल। हा रेफरन्स नंबर आपल्याला OTR म्हणजेच वन टाईम रजिस्ट्रेशन करण्यासाठी कामी येणार आहे। त्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून NSP OTR हे ॲप घ्यायचे आहे। त्या ॲपद्वारेच आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचे आहे। या NSP OTR ॲपसोबतच आपल्याला आधारचे जे एक ॲप आहे ज्याचं नाव आहे आधार फेस RD हे ॲपसुद्धा इन्स्टॉल करायचे आहे। NSP OTR इन्स्टॉल केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप दिसत असेल तुम्हाला, आधार फेस RD हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। हे आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार नाही, पण NSPच्या बॅकग्राऊंडमध्ये हे ॲप काम करेल। जर हे ॲप घेतले नाही तर आपले NSP OTR ॲप घेऊन काहीच फायदा नाही। त्यामुळे दोन्ही ॲप सोबत आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जो रेफरन्स नंबर आलेला आहे तो रेफरन्स आपल्याला NSP OTR या ॲपमध्ये एंटर करायचा आहे। ही NSP OTRची आपल्याला स्क्रीन दिसत असेल। या ठिकाणी आपण लॉग इन करू शकतो, रजिस्टर करू शकतो, आपले फेस ऑथेंटिकेशन करू शकतो, मोबाईल नंबर चेंज करू शकतो। लॉग इनवर एंटर करायचे आहे। त्यानंतर आपला जो रेफरन्स नंबर आपल्याला आला होता तो रेफरन्स नंबर येथे एंटर करायचा आहे आणि सेंड OTP असे करायचा आहे। जो नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे त्या नंबरवर तो OTP आपल्याला भेटून जाईल। तो OTP आपल्याला भेटल्यानंतर आपल्याला ह्या स्क्रीनवर तो दिसत असेल, येथे आपल्याला OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचे आहे। मग त्यानंतर आपल्याला आधार रिलेटेड आपली माहिती दिसेल, जसं की नाव, तुमचे जन्मतारीख, मेल फिमेल अशा सर्व गोष्टी दिसून जातील। त्याखाली आहे फेस ऑथेंटिकेशनला प्रोसीड करा, त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा काही गाईडलाईन्स येतील। त्या गाईडलाईन्सला नेक्स्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला अशी एक स्क्रीन दिसेल, यावर रेड कलर दिसत आहे। जेव्हा तुम्ही यामध्ये गोलमध्ये एंटर कराल त्यावेळेस आपल्याला आपल्या डोळ्यांची उघडझाप करायची आहे।
ज्यावेळेस आपले डोळ्याची उघडझाप केल्यानंतर जेव्हा हा राऊंड ग्रीन होईल तेव्हा आपले फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल. फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन येईल व त्यावर आपला OTR नंबर जनरेट झाल्याचा मेसेज येऊन जाईल. म्हणजे आपली फेस ऑथेंटिकेशनची KYC कंप्लीट झाली आहे आणि OTR जनरेट झाला आहे. त्यानंतर परत आपल्याला अप्लाय फॉर स्कॉलरशिपचे जे पेज होते त्या पेजवर यायचे आहे. पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचे आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर जो आपल्याला OTR आला होता आणि जो आपला रजिस्टर नंबर आहे त्यावर एक टेम्पररी पासवर्ड येईल. तो पासवर्ड आणि OTR नंबर एंटर करून आपल्याला प्रोसीड करायचे आहे. तुम्ही पाहू शकता येथे OTR नंबर आणि एक टेम्पररी पासवर्ड आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला आहे. तो टाकून एंटर केल्यानंतर आपल्याला इथे नवीन पासवर्ड टाकायचा आहे. करंट पासवर्ड, न्यू पासवर्ड असे इथे आले आहे आणि तो पासवर्ड कन्फर्म देखील करायचा आहे. टेम्पररी पासवर्ड टाकायचा आहे. नंतर आपल्याला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड या ठिकाणी 2दा एंटर करायचा. त्याखाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा टाकायचा आणि सेव्ह असे करायचे. सबमिट केल्यानंतर पुन्हा आपण बॅक येऊ. बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा लॉग इन करायचे आहे. जो आपण आता नवीन पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड येथे एंटर करावा लागेल. म्हणजे आपला OTR नंबर एंटर करा, नवीन पासवर्ड एंटर करा, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या आधार सीडिंगद्वारे आपला फोटो, त्यानंतर आपला OTR नंबर, आपण एंटर केलेले आईचे नाव, वडिलाचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी सर्व माहिती येथे आपल्याला दिसू शकते. किंवा आपल्याला जर यात काही बदल करायचा असेल तोही करू शकतो. या ठिकाणी आपण ईमेल ID अपडेट करू शकतो. आईचे नाव, वडिलाचे नाव जर काही चूक झाले असेल तर इतर सर्व काही गोष्टी आपण इथे चेंज करू शकतो, म्हणजे अपडेट करू शकतो. त्यानंतर लॉगआउट करायचे आहे आणि पुन्हा एकदा अप्लाय फॉर स्कॉलरशिप या टॅबवर यायचे आहे. इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा रजिस्टर एंटर करायचे आहे. त्या ठिकाणी आपला OTR नंबर आणि जो नवीन पासवर्ड आहे तो टाकून एंटर केल्यानंतर आपण मध्ये येऊ. मध्ये आल्यानंतर आपले लॉग इन सक्सेसफुल झाले असा मेसेज येईल. तो ओके करायचा आहे. त्याला ओके केल्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. या ठिकाणी माय ॲप्लिकेशन किंवा न्यू ॲप्लिकेशन असे दिसेल आपल्याला. माय ॲप्लिकेशनमध्ये जर आपण गेलो तर त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फ्रेश अप्लाय असे दिसेल. त्या फ्रेश अप्लायवर क्लिक केल्यानंतर, कारण आपण पहिली वेळेस अप्लाय करत आहोत म्हणून इथे आपल्याला अप्लाय फ्रेश आलेले आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर गाईडलाईन्स येतील. त्या गाईडलाईन्स पूर्ण वाचून घ्यायच्या आहेत, जशा आपण पूर्वी वाचल्या होत्या. त्या गाईडलाईन्स वाचल्यानंतर टिक बॉक्स चेक करायचे आहे आणि आय ॲग्रीवर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन सुरू होईल. या ठिकाणी आपल्याला आपले स्टेट निवडून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिपची टाईप, आपण NMMSचे ॲप्लिकेशन करत आहोत म्हणून आपल्याला प्री निवडून घ्यायचं आहे. जर आपल्याला 11वी 12वीसाठी अप्लाय करायचे असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी आपण पोस्ट मॅट्रिक असे लिहू शकतो. पण आपण NMMS स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत आहोत म्हणून स्कॉलरशिप कॅटेगरीमध्ये आपल्याला प्री असे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्या खाली ॲप्लिकेशन टाईप आहे. ॲप्लिकेशन टाईपमध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत. इन्सेंटिव्ह, स्कॉलरशिप इत्यादी असे ऑप्शन आहेत. त्यापैकी आपल्याला स्कॉलरशिप या टॅबवर क्लिक करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण स्टेट निवडले, त्यानंतर आपली प्री स्कॉलरशिप कॅटेगरी निवडली आणि त्यानंतर आपली ॲप्लिकेशन टाईपसुद्धा निवडली आहे. महाराष्ट्र आपण स्टेट निवडले आहे. स्कॉलरशिपची कॅटेगरी आपण प्री निवडलेली आहे. त्याच्यानंतर आपले ॲप्लिकेशन टाईप हे स्कॉलरशिप आहे. असे करून आपण नेक्स्ट करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डू यू वॉन्ट टू प्रोसीड असे येईल. त्यावर आपण ओके करायचे आहे किंवा जर काही बदल करायचा असेल तर त्याला आपण कॅन्सल देखील करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ओके केल्यानंतर माय ॲप्लिकेशन इज कम्प्लिटेड अँड असा मेसेज येईल. त्यावर आपल्याला ओके करून घ्यायचे आहे. म्हणजे आपले प्राथमिक गोष्टी ज्या आहेत त्या इथे कंप्लीट झालेल्या आहेत. त्याला ओके केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपल्याला प्रोसीडवर क्लिक करायचे आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनचे माहिती दिसत आहे. त्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये प्रोसीड हे बटन आहे. त्या बटनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण ॲप्लिकेशन फिल करण्यासाठी येईल. आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये पण दिसत असेल फिल ॲप्लिकेशन. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही माहिती दिसत आहे. ही माहिती जेव्हा आपण ॲप्लिकेशन भरू त्यावेळेस इथे आपल्याला ॲप्लिकेशनचे स्टेटस दिसेल. सध्या आपण काहीच केले नसल्यामुळे स्टेटसमध्ये सगळे काही एम्प्टी आहे. त्यामुळं इथे आपल्याला काही बघण्याची गरज नाही. आपल्या डाव्या कोपऱ्यातील फिल ॲप्लिकेशन यावर क्लिक करावे व आपले ॲप्लिकेशन सुरू होईल. सुरुवातीला आपली जनरल माहिती आहे जी आपण ऑलरेडी भरली होती तीच माहिती आपल्याला इथे दिसेल. जसं की नाव,
स्टेट, स्कॉलरशिपची कॅटेगरी, स्कॉलरशिपची टाईप, आपले नाव, वडिलाचे नाव, जन्मतारीख ही माहिती दिसेल. आपल्याला नवीन माहिती जी एंटर करायची आहे त्यामध्ये आपली कास्ट एंटर करायची आहे, आपल्या दिव्यांग आहोत का ते एंटर करायचे आहे, मॅरिटल स्टेटस काय आहे, आपले पॅरेंट आहेत का नाही, आपले इन्कम किती आहे, अशी सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक पाहून एंटर करायचे आहेत. काही जरी माहिती या ठिकाणी चुकली तर फॉर्म सबमिट झाल्यानंतर ती आपण बदलू शकत नाहीत. त्यामुळे इथे माहिती एंटर करताना काळजीपूर्वक कॅटेगरी, दिव्यांग आहेत का नाही, इन्कम हे निवडून घ्यावे. ही माहिती टाकल्यानंतर आपल्याला ॲड्रेस रिलेटेड आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत. ॲड्रेस रिलेटेड डिटेल भरण्यासाठी आपण महाराष्ट्र स्टेट ऑलरेडी निवडले होते. त्याखाली आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. आपण रुरल किंवा अर्बन ह्या भागात येतो का ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला पत्ता एंटर करायचा आहे. पत्ता एंटर करण्यासाठी आपल्याला अशी पॉपअप स्क्रीन येईल. त्या स्क्रीनवर आपला घराचे नाव किंवा फ्लॅटचा नंबर, त्यानंतर आपण कोणत्या रोडवर राहतो त्या रोडचा ॲड्रेस, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या गावाचं नाव, त्याचा पिनकोड, या सर्व गोष्टी आपल्याला इथे टाकून प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. येथे प्रोसीड केल्यानंतर आपली पूर्ण माहिती कंप्लीट होईल. आपण एकदा वाटलंच तर चेक करून घ्यायचे आहे आपण जेवढे डिटेल्स एंटर केलेत ते बरोबर आहेत का. काही जर बदल करायचा असेल तर तो लगेच करून घ्यावा, कारण चुका जेवढ्या कमीत कमी करू तेवढा आपला फॉर्म लवकर भरणे शक्य होईल. त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचे आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन सक्सेसफुली सेव्ड असा मेसेज दिसेल. त्यावर ओके करून घ्या. मग आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. या ठिकाणी आपल्याला ज्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरायचा आहे ते निवडण्यासाठी आपल्याला टॅब दिसेल. तिथे आपल्याला ब्ल्यू बटनमध्ये गेट इन्स्टिट्यूट असे दिसत आहे. आपल्याला त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे. त्यावर क्लिक करून आपल्याला जो UDIS नंबर एंटर करायचा आहे किंवा आपण मॅन्युअली देखील आपले इन्स्टिट्यूट निवडू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे अशी स्क्रीन दिसत आहे. ब्लँक एक बॉक्स आहे आणि एक ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे. इथे आपण UDIS क्रमांक जर टाकला तर ज्या शाळेमधून आपल्याला फॉर्म भरायचा आहे किंवा कॉलेजमधून फॉर्म भरायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिसू शकेल. आपण UDIS नंबर एंटर करूया. UDIS नंबर एंटर केल्यानंतर दिसेल, किंवा आपण असं मॅन्युअली देखील स्टेट निवडू शकतो. त्यांना आपला जिल्हा निवडू शकतो आणि जे इन्स्टिट्यूट आहे म्हणजे जी शाळा आहे तिचे नाव टाकूनसुद्धा आपण सर्च करू शकतो. सर्च केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती दिसेल. या ठिकाणी आपल्याला UDIS क्रमांक टाकून आपण सर्च केले होते, त्यामुळे आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव, पूर्ण नाव, UDIS क्रमांक, पत्ता ह्या सर्व गोष्टी दिसतील. व साईडला आपल्याला जो एक राऊंड दिसत आहे त्यावर टिक करून घ्यायचे आहे. त्याला टिक केल्यानंतर आपण आपले इन्स्टिट्यूट निवडून घेतले आहे. इथे आपल्याला दिसून शकते की आपण त्या इन्स्टिट्यूटचा UDIS नंबर दिसेल, नाव दिसेल, ही माहिती कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला खाली सध्या विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत आहे याबद्दल माहिती टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रिव्हियस अकॅडमिक डिटेल्स टाकायचे आहेत, म्हणजे लास्ट इयरला कोणत्या वर्गात होतं. या ठिकाणी आपल्याला बोर्ड म्हणून आहे त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी बोर्ड निवडून घ्यायचे आहे, कारण आपण महाराष्ट्र स्टेटमधून फॉर्म भरत आहोत. इतर कोणताही बोर्ड निवडू नये. ही जर चुकले तर आपला फॉर्म पुढे व्यवस्थितरित्या कंप्लीट होणार नाही. त्यानंतर आपल्याला पासिंग इयर निवडून घ्यायचे आहे, कोणत्या वर्गात होती त्याची टक्केवारी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची डिटेल टाकायची आहेत, म्हणजे आपण कोणत्या परीक्षेत पास झालो आहोत. तर पहिल्या याच्यात आपल्याला NMMS हे निवडून घ्यायचे आहे. कोणत्या स्टेटमधून क्वालिफाय झाले तर त्या स्टेटचं नाव म्हणजे महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या रिझल्टवर किंवा हॉल तिकीटवर असलेला आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि आपली परीक्षा कोणत्या वर्षी कंप्लीट झाली होती, म्हणजे आता 2024मध्ये झाली होती तर आपण तिथे 2024 टाकायचे आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. आपल्याला ॲप्लिकेशन स्पेसिफिक डिटेल्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर ॲप्लिकेशन असे दिसेल, त्याला कंटिन्यू करा. त्यानंतर पुढे आपल्याला स्कीम दिसतील. 2 स्कीम आलेल्या आहेत, कारण हा फॉर्म OBC कॅटेगरीमधून भरत आहोत. आपल्याला एकच स्कीम निवडायची आहे. 2 नंबरला आपल्याला NMMS चा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनला टिक करायचे आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचे आहे. एकाच वेळी आपण एकच ॲप्लिकेशन करू शकतो, म्हणजे एकाच स्कीमसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढची आहे स्कीम स्पेसिफिक्स. या ॲप्लिकेशनसाठी आवश्यक नाहीत किंवा गरजेचे नाहीत, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोसीड करून घ्यायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला येथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंटची साईज ही
20 KB ते 200 KB असण्याचे गरजेचे आहे. एकतर PDF असावी किंवा इमेज असावी. कास्टमधून जर आपण असू तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे दोन्ही सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. साईज जास्त जर असेल तर आपल्याला ते अपलोड करता येणार नाही. त्यामुळे सुरुवातीला साईज कमी करून घ्यावी. साईज कमी करून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर साईडला आपल्याला ब्ल्यू टॅब दिसत असतील, त्या टॅबवर आपण बरोबरच डॉक्युमेंट अपलोड केलेत का हे आपण इथून व्ह्यू करू शकतो. एखाद्या वेळेस चुकून आपल्याकडून दुसरे डॉक्युमेंट अपलोड झाले असेल तर व्ह्यू करून घ्या, म्हणजे आपल्याला तो बदल करून घेता येईल. आणि नंतर सेव्ह करायचे आहे, सेव्ह अँड नेक्स्ट. मग शेवटी आपल्याला हे अंडरटेकिंगची टॅब दिसेल. त्या अंडरटेकिंगच्या टॅबवर तुमचे नाव, कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करतात ह्या गोष्टी दिसतील. खाली आपल्याला चेकबॉक्स आहे, त्यावर आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट करायचे आहे. फायनल सबमिट झाल्यानंतर आपण त्यात बदल करू शकत नाही. त्यामुळे एकदा किंवा दोनदा चेक करून घ्या व नंतरच फायनल सबमिट करा. आणि इथून पुढची प्रोसेस ज्या इन्स्टिट्यूटमधून आपण फॉर्म भरलेला आहे ते कंप्लीट करतील, म्हणजे आपला फॉर्म व्हेरीफाय करतील आणि पुढे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर व्हेरीफाय करतील. अशा प्रकारे आपला फॉर्म कंप्लीट होईल. धन्यवाद.